एक महत्त्वाची बातमी समोर येते। आंबा आणि काजू उत्पादकांना सरकारनं मोठा दिलासा दिला। अधिवेशनादरम्यानच नुकसानग्रस्तांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती आहे। कोकणातील आंबा काजू उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत दिली आहे। खासदार नारायण राणे देखील या बैठकीला उपस्थित होते। तर मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्यासह कोकणातील लोकप्रतिनिधींची उपस्थितीत खरं तर ही बैठक संपन्न झाली। खासदार नारायण राणे यांच्याकडून केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आंबा आणि काजू उत्पादकांच्या बाबतीत पाठपुरावा घेण्यात आला। मरोळ या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांचा एकच गोंधळ पाहायला मिळतो। ऐनवेळी परीक्षेसाठी न घेतल्याने उमेदवार चांगले संतप्त झाले होते। पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांचा या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला। पोलीस कॅम्पमध्ये जिकडे हे ग्राउंड आहे, जिकडे ही भरती होते सालाबादामध्ये, आणि त्या ठिकाणी तिथे डेव्हलपमेंट चालू आहे, तिथे रस्ता बनलेला नाही आहे। मला हे म्हणायचं आहे की ठेकेदाराला याची कल्पना असतानाही की ते एवढी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने पोलीस भरती करण्यासाठी विद्यार्थी किंवा ही जी मुलं आहेत ती येणार आहेत, मग त्या ठिकाणी त्याचं नियोजन का केलं गेलं नाही आहे, त्याचा त्रास आज आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना होतो आहे। आज या ठिकाणी मोठा गोंधळ घातला गेलेला आहे या मुलांकडनं, आणि रस्ते बंद केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।